वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी पुन्हा तुम्हा सर्वांचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. जवाहर नवोदयचे फॉर्म रिलीज झालेले आहेत. या फॉर्मसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत, तसेच फॉर्म कसा भरावा, तसे अजून काही इन्फॉर्मेशन जी आहे जी पालकांना माहिती नाही आहे ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पालकांनी पाहणे खूप गरजेचे आहेत. तर बघा, आता आपण सुरुवात करूया की फॉर्मसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स जे आहेत ते आवश्यक डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. बघा, 2027 नवोदयच्या फॉर्म भरण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स ते म्हणजे पहिलं जे आहे ते विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्याचबरोबर त्याची स्वाक्षरी एका ब्लँक पेजवरती घ्यायची आहे. त्याचं मेजरमेंट जे आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की 10x100, 10 ते 100 मध्ये स्वाक्षरी आली पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र आणि इयत्ता 5वीच्या मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे आता तो 5वीमध्ये शिकत आहे हे प्रूफ देण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 5वीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र त्याला जोडावं लागणार आहे. त्याचबरोबर पुढे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कुठले डॉक्युमेंट्स आहेत तर बघा, स्कॅन केलेल्या प्रती ज्या आहेत ते विद्यार्थ्याचा फोटो पासपोर्ट साईज असावा. त्याचे जे आहे तर त्याचे 10 ते 100 KB पर्यंत फोटो असला पाहिजे. विद्यार्थी आणि पालकांची स्वाक्षरी म्हणजे इथे जे आहे तर तुम्हाला कशामध्ये घ्यायचं आहे, जो प्लेन व्हाईट पेपर असतो त्या प्लेन व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन जो आहे त्यांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची स्वाक्षरी पण असणं गरजेचे आहे. त्याची साईज सुद्धा तुम्हाला इथं 10 ते 100 KB मध्ये असली पाहिजे. आता अधिकृत प्रमाणपत्र म्हणजे काय असावं लागणार आहे तुमच्याजवळ, नवोदयच्या फॉर्मचा शेवटचा भाग ज्यावर विद्यार्थ्याची आणि पालकांची स्वाक्षरी आणि शाळेचे शिक्का असतात. बघा, शेवटी जेव्हा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर शेवटचा जो पार्ट येतो त्याच्यामधील जे आहे तर त्याच्यामधील पार्टवरती ते किती साईज असावी तर 50 ते 300 KB असली पाहिजे. ओके, बघा याच्यामध्ये अर्ज करताना आणि प्रवेशावेळी लागणारी महत्त्वाची माहिती जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जन्मतारखेचा पुरावा. जन्मतारखेचा पुरावा म्हणजे काय तर एक तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असावं किंवा विद्यार्थ्याचे आधार कार्ड. हे कशासाठी का तर त्याच्यावरती मुलांची पूर्ण बर्थ डेट असती, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा जन्मतारखेचा दाखला जो आहे तो जन्मतारखेचा दाखला घ्यावा लागणार आहे. ओके, पुढे जे आहे तर पुढे काय असणार आहे बघा, 5वी गुणपत्रक प्रमाणपत्र इयत्ता 5वी मध्ये शिकत असल्याचा किंवा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा. हे कधी तुम्हाला लागणार आहे, ज्या वेळेला तुमचा मुलगा जे आहे विद्यार्थी तुमचा मेरिट लिस्टला लागणार आहे, जेव्हा त्याचं ॲडमिशन करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला काय लागणार आहे, 5वी मध्ये शिकत असल्याचा किंवा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा म्हणून स्थानिक निवास प्रमाणपत्र म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात त्या ठिकाणचं तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे रहिवासी दाखला तो द्यावा लागणार आहे. ओके, अर्जदार, पुढचा पॉइंट आहे, अर्जदार त्याच जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे जिथे तो प्रवेश घेऊ इच्छितो. हा पॉइंट जो आहे तो हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे. कारण काय आहे, प्रत्येक पालक जो आहे तो ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणचा त्याला डोमासाइली मिळतं, परंतु नोकरीनिमित्त पालकांना इतर ठिकाणी सुद्धा जावे लागतात. आणि एका ठिकाणी समजा सातारमध्ये तो राहत आहे पण तो मूळचा सांगली जिल्ह्याचा असेल तर त्याला सातारा जिल्ह्याचं डोमासाईल मिळणार नाही, त्याला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचंच डोमासाईल. पण तो इथं नोकरीनिमित्त राहत आहे, त्यामुळे त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी मुलं आहेत ते सातारमध्ये शिकत आहेत. अशा वेळेला पालकांनी काय करायचं आहे, जर तुमचं रेंटनी जर घर असेल तर तुमचं जे रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते त्याला जोडायचं आहे
किंवा जर तुमचं स्वतःचं घर असेल तर त्यावेळेला तुमचं जे लाईट बिलची झेरॉक्स कॉपी जी आहे ती लाईट बिलची झेरॉक्स कॉपी त्याच्याबरोबर जोडायची आहे. असं केल्याने तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म सबमिट होऊ शकतो की ज्या जिल्ह्यातला आहे, जिल्ह्यातला नसेल आणि मुलं जर आता 3री 4थी 5वी मध्ये सातारमध्ये शिकत आहेत आणि तुम्ही जर सांगली जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमचं जे आहे सातारा नवोदयसाठी सिलेक्शन जे आहे नवोदयसाठी फॉर्म भरला जातो, तुम्ही जरी सांगली जिल्ह्याचा असताल तरीही. ओके. ओके. बघा याच्यामध्ये अर्ज करताना आणि प्रवेशावेळी लागणारी महत्त्वाची माहिती जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जन्मतारखेचा पुरावा. जन्मतारखेचा पुरावा म्हणजे काय तर एक तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असावं किंवा विद्यार्थ्याचे आधार कार्ड. हे कशासाठी? का तर त्याच्यावरती मुलांची पूर्ण बर्थ डेट असती, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा जन्मतारखेचा दाखला जो आहे तो जन्मतारखेचा दाखला घ्यावा लागणार आहे. ओके. पुढे जे आहे तर पुढे काय असणार आहे बघा, 5वी गुणपत्रक प्रमाणपत्र इयत्ता 5वी मध्ये शिकत असल्याचा किंवा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा. हे कधी तुम्हाला लागणार आहे? ज्या वेळेला तुमचा मुलगा जे आहे विद्यार्थी तुमचा मेरिट लिस्टला लागणार आहे, जेव्हा त्याचं ॲडमिशन करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला काय लागणार आहे? 5वी मध्ये शिकत असल्याचा किंवा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा म्हणून स्थानिक निवास प्रमाणपत्र, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात त्या ठिकाणचं तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे रहिवासी दाखला तो द्यावा लागणार आहे. ओके. अर्जदार, पुढचा पॉइंट आहे अर्जदार त्या जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे जिथे तो प्रवेश घेऊ इच्छितो. हा पॉइंट जो आहे तो हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे. कारण काय आहे, प्रत्येक पालक जो आहे तो ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणचा त्याला डोमासाइली मिळतं, परंतु नोकरीनिमित्त पालकांना इतर ठिकाणी सुद्धा जावे लागतात. आणि एका ठिकाणी समजा सातारमध्ये तो राहत आहे पण तो मूळचा सांगली जिल्ह्याचा असेल तर त्याला सातारा जिल्ह्याचं डोमासाईल मिळणार नाही, त्याला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचंच डोमासाईल. पण तो इथं नोकरीनिमित्त राहत आहे, त्यामुळे त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी मुलं आहेत ते सातारमध्ये शिकत आहेत. अशा वेळेला पालकांनी काय करायचं आहे, जर तुमचं रेंटनी जर घर असेल तर तुमचं जे रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते त्याला जोडायचं आहे. किंवा जर तुमचं स्वतःचं घर असेल तर त्यावेळेला तुमचं जे लाईट बिलची झेरॉक्स कॉपी जी आहे ती लाईट बिलची झेरॉक्स कॉपी त्याच्याबरोबर जोडायची आहे. असं केल्याने तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म सबमिट होऊ शकतो की ज्या जिल्ह्यातला आहे, जिल्ह्यातला नसेल आणि मुलं जर आता 3री 4थी 5वी मध्ये सातारमध्ये शिकत आहेत आणि तुम्ही जर सांगली जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमचं जे आहे सातारा नवोदयसाठी सिलेक्शन जे आहे नवोदयसाठी फॉर्म भरला जातो, तुम्ही जरी सांगली जिल्ह्याचा असताल तरीही. ओके. पुढचा पॉइंट जो आहे तो बघा आरक्षण प्रमाणपत्र. म्हणजे SC ST आणि OBC या कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट असतील त्यांनी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला तिथं लागणार आहे फॉर्म भरताना. पुढचा जो आहे ग्रामीण कोटा, जर विद्यार्थी ग्रामीण कोट्यातून अर्ज करत असेल तर इयत्ता 3री 4थी आणि 5वी ग्रामीण शाळेतील विद्यार्थी झाल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे तो आत्ता 5वी मध्ये शिकत आहे ते प्रमाणपत्र आणि 3री आणि 4थी हे पास झालेले आहेत तर त्याचं प्रमाणपत्र ग्रामीण विभागातले त्यांची जी शाळा आहे त्या शाळेचं घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ग्रामीण कोठ्यातून फॉर्म भरू शकता. समजा तुम्ही 3री आणि 4थी हे ग्रामीण विभागामध्ये शिकलेला आहात आणि आता 5वी तुम्ही शहरी विभागामध्ये शिकत आहात तर तुमचा फॉर्म जो आहे तो शहरी विभागामध्येच काउंट होणार आहे. कारण 3 वर्ष 3री 4थी आणि 5वी हे 3ही वर्ष तुम्ही ग्रामीण विभागामध्ये जर शिकत असाल तरच तो तुमचा ग्रामीण कोठ्यातून फॉर्म भरला जाणार आहे. एकही इयत्ता जी आहे तर ती इयत्ता तुम्ही जर शहरी विभागामध्ये केली असेल तर तुमचा फॉर्म शहरी विभागामध्ये काउंट होतो. हे झाले आपले डॉक्युमेंट्स की डॉक्युमेंट्स आपले कुठले कुठले लागणार आहेत ते बघितले. आता महत्त्वाचा मुद्दा काय येतो याच्यामध्ये, आरक्षण. की पालकांना
शंका असते की कुठल्या कॅटेगरीला किती आरक्षण आहे. तर बघा याच्यामध्ये SCला आहे 15% आरक्षण, STला आहे 7.5% आरक्षण, तर OBCला 27% आरक्षण आहे. आणि दिव्यांग विद्यार्थी म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे तर त्यांच्यासाठी 3% आरक्षण असणार आहेत. आता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉर्म कसा भरावा याचा प्रश्न पालकांना पडतो. तर मी आता तुम्हाला यापुढे सांगणार आहे की फॉर्म जवाहर नवोदयचा कसा भरावा की आपला फॉर्म चुकणार नाही. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जवाहर नवोदय, सैनिक स्कूल, RMS, स्कॉलरशिप, SPI तसेच JEE नीट NDAचे फाउंडेशन बॅचेस ऑनलाईन पद्धतीने देखील घेते आणि ऑफलाईन देखील घेतले जातात. 1 जुलै रोजी आत्ताच नुकतीच जवाहर नवोदयची बॅच सुरू झालेली आहे. बॅच आत्ता सुरू झाली आहे, त्यामुळे मुलांचा सिलेबस जो आहे तो जास्त मिस होणार नाही. दरवर्षी आम्ही मुलांचे जास्तीत जास्त पेपर सोडून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी देखील आम्ही मुलांचे एक्झाम लवकर आली असली तरीही मुलांचे 100पेक्षा जास्त नवीन अभ्यासक्रमानुसार पेपर सोडून घेण्याचा आमचा मानस आहे. लास्ट इयरला देखील आमचे जे विद्यार्थी आहेत ते आमचे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदयमध्ये 100पैकी 100 मार्क्स मिळालेले आहेत. तसंच यावर्षी देखील आमच्या मुलांना 100पैकी 100 मार्क्स मिळावे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर उशीर करू नका. आजच तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून इन्फॉर्मेशन मिळवा किंवा साईडला तुम्हाला QR कोड दिलेला आहे तो स्कॅन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती चेक करा. तसेच तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही विंडो ओपन होईल. या विंडोवरती इथं क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे जे आहे ते इकडे बघा इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे तुम्हाला लास्ट डेट कशाची तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट आलेली आहे 31/7/2026 म्हणजे 31 जुलै म्हणजे या महिन्यातलीच लास्ट डेट असणार आहे आपली फॉर्म भरण्याची. त्यानंतर एक्झाम डेट जी आहे तर एक्झाम डेट देखील इथं दिलेली आहे ती आहे 28/11/2026 म्हणजे 28 नोव्हेंबरला एक्झाम डेट असणार आहे. याच्यामध्ये जे आहे तर बघा याच्यामध्ये आता तुम्ही इथे जे आहे तर इथे तुम्ही सिलेक्ट यस केलं तर तुम्हाला जे आहे तर इथं आधार नंबर द्यावा लागेल. त्यासाठी आधार नंबर म्हणजे हा आधार नंबर पेरेंट्सचा असणार आहे. इथं जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला डोमासाईल जो आहे ते डोमासाईल पेरेंट्सचं द्यावं लागेल. ओके. आता हे बघा डोमासाईलसाठी ही विंडो ओपन होतीये. इथे चूज फाईलमध्ये गेला तुम्ही की इथे जे आहे ते इथं डोमासाईल तुम्ही सिलेक्ट केलं. डोमासाईल आलं इथं. ओके. इथे जे आहे ते इथे काय करायचं आहे एस करायचं आहे जेणेकरून इथं सबमिटचं ऑप्शन येईल. ओके. सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये तुम्ही इथं स्टुडंटचं नाव जे आहे ते इथं नाव लिहायचं आहे. समजा इथं मी नाव लिहिलं ईश्वरी. ईश्वरी. पेरेंट्स नेम म्हणजे फादर नेम. इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे. मदर्स नेम इथे आईचं नाव टाकायचं आहे. मी इथे नाव टाकलं आहे बघा. ओके. इथं जेंडर द्यायचं आहे. जेंडर इथं जर तुमचं मेल असेल तर मेल करा, नाही तर मग फिमेल असेल तर फिमेल करा. जर मुलगा असेल तर मेल करा, मुलगी असेल तर फिमेल करा. आता इथं जे आहे तर इथं आपल्याला बर्थ डेट टाकायची आहे. तर बर्थ डेट जी आहे तर त्या बर्थ डेटमध्ये ज्या त्यांनी बर्थ डेटचा जो क्रायटेरिया दिलेला आहे त्यानुसार आपल्याला काय करायची आहे इथे बर्थ डेट टाकायची आहे. ओके.
आता बर्थ डेट जी आहे ती बर्थ डेट मी टाकली 26 सप्टेंबर 2015, म्हणजे ह्या एजमध्ये बसतीये त्यांच्या कॅटेगरीमध्ये, म्हणून ती बर्थ डेट टाकली. इथं मोबाईल नंबर जो आहे, तर मोबाईल नंबर इथं टाईप करा. ओके, हा मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर आय डी टाका. इथं आय डी जो आहे तो तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी इथे तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर इथं कॅटेगरी जी आहे तुमची ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करा. इथे मी जनरल कॅटेगरी घेते. तुमची जी कॅटेगरी असेल SC ST OBC पैकी कुठली असेल ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर विकलांग इथं जे आहे ते इथं ननच ठेवा. नन ठेवायचे. ज्यांचे अपंग असतील स्टुडंट तर त्यांनी तिथं 40% अपंग असतील तर त्यांनी तिथं जे आहे ते इथले ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन चूज करायचे आहेत. आणि जर अपंग नसतील तर तिथं ननच ठेवायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस जो आहे इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यामध्ये ॲड्रेस जो आहे तुमचा तो ॲड्रेस टाकून घ्या. बघा. त्यानंतर पिनकोड जो आहे तो तुमचा पिनकोड लिहा. पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर इथे जे आहे ते कुठल्या स्टेटचं आहे ते स्टेट जे आहे ते आपल्याला स्टेट चेक टाकायचं आहे. आता आपलं स्टेट महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र टाकलेलं आहे. इथं जिल्हा जो आहे जिल्हा निवडायचा आहे. याच्यामध्ये मी सातारा जे आहे ते सातारा सिलेक्ट करत आहे. ओके. याच्यामध्ये आता माझा फॉर्म जो आहे तो जवाहर नवोदय विद्यालय सातारासाठी भरला गेलेला आहे असं इथं आलेलं आहे. याच्यामध्ये आत्ता आपण कुठे राहत आहोत तर तो जिल्हा जो आहे तो जिल्हा निवडायचा आहे. तर तो येणार आहे माझा सातारा. त्याच्यानंतर NIOS इथे आपण जे आहे तर इथे आपण नो करायचं आहे. त्यानंतर क्या कक्षा 5वी पढ़ाई का जिला और निवास का जिला एक है. इथं म्हणजे तुम्ही जिथे राहता म्हणजे राहण्याचा तुमचा जिल्हा आणि मुलगा तुमचा त्याच जिल्ह्यात शिकत आहे का असं असेल तर तिथं जर एकच असेल तर यस करा आणि जर नसेल तर मग तिथे नो करा. याच्यामध्ये बघा उस राज्य का चयन करे जिसमें 5वी कक्षा में पढ़ रहा है. म्हणजे हा आपल्याला जो आहे तो स्टेट आपलं महाराष्ट्र आलेला आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट आपला सातारा आलेला आहे. म्हणजे हे ॲटोमॅटिक जे आहे तर जेव्हा तुम्ही वरची इन्फॉर्मेशन भरता तेव्हा ती खाली तशीच येते. आता इथे जे आहे तर परीक्षा का माध्यम म्हणजे मीडियम जे आहे आपल्याला ते मीडियमचे म्हणजे तुम्ही जर इंग्लिश मीडियममधून फॉर्म भरणार असाल तर तुम्ही परीक्षा देणार असाल तर तुम्ही मीडियम जे आहे ते इंग्लिश करायचं आहे. आणि जर तुम्ही मराठी मीडियममधून एक्झाम देणार असाल तर तिथं मराठी करायचं आहे. आता इथे मी मराठी करते पण इथं जेव्हा एक्झामचं मीडियम जे आहे ते मात्र सिलेक्ट करताना काळजीपूर्वक सिलेक्ट करा. ज्या मीडियममधून तुम्ही स्टडी करत आहात तेच मीडियम इथं चूज करा एक्झामसाठी. इथे जे आहे तर तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे स्कूल नेम. आता इथं शाळेचं नाव मी टाकते समजा जी तुमच्या शाळेचं नाव असेल ते टाका. आता इथं मी तुम्हाला फक्त दाखवायचं आहे यासाठी मी ABC स्कूल दिलेलं आहे. तसं हे जे आहे तर हे 3rd स्टँडर्डचं आहे म्हणजे तिसरीचं आहे. आता 3री 4थी आणि 5वी जर एकच स्कूल असेल तर एका स्कूलचं नाव टाका. आणि जर समजा 3रीमध्ये वेगळ्या स्कूलमध्ये आणि 4थीमध्ये वेगळ्या स्कूलमध्ये असेल तर तुम्ही ते जे स्कूल आहेत त्याचे ते स्कूल जे तुम्ही तिथं लिहायचे आहेत. तिन्ही ठिकाण आणि तिन्ही जर एकच स्कूल असेल तर मग एकच नाव येणार आहे. ओके. हे झालं स्कूलचं नाव. त्यानंतर मान्यता प्राप्त म्हणजे हे जे स्कूल आहे तर ते रजिस्टर्ड आहे का म्हणजे त्याला आपल्या
राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे का? म्हणजे फक्त झेडपीच्या स्कूल किंवा नगरपालिकेच्या स्कूलच येतात असं नाही, तर प्रायव्हेट स्कूल पण असतात, पण त्याला सरकारची मान्यता असते, गव्हर्नमेंटची मान्यता मिळालेली असते. तर असे स्कूल मग ते जे आहे तर ते इथं तुम्ही रेकग्नाइज करा. ओके, ह्या तिन्ही ठिकाणी तुम्ही रेकग्नाइज करू, कारण जर त्याला सरकारची मान्यता जर नसेल तर तो फॉर्म आपण भरू शकत नाही. आता इथं जे आहे ते रूरल की अर्बन, आता इथं मी वरती जे आहे ते वरती सातारा जिल्हा केला होता, स्कूलचं पण सातारा टाकलेलं होतं, त्यामुळे इथं हा जो आहे ते मी अर्बन करत आहे. तुमचं रूरल असेल तर तुम्ही रूरलमधून म्हणजे ग्रामीण विभागातून स्कूलमध्ये असेल ग्रामीण विभागाच्या तर तिथं तुम्ही रूरल करू शकता. आता पुढे जे आहे प्रवेश लेने का वर्ष, म्हणजे तुम्ही ज्या वर्षी प्रवेश घेतलेला आहे तर तो महिना, म्हणजे तिसरीमध्ये जेव्हा तुमचं स्टुडंट असेल त्यावेळेला 2025 मध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल, मग ते ॲडमिशन तुम्ही स्कूलला तुमच्या विचारा, शाळेत विचारा की त्याची ॲडमिशन डेट काय आहे, तो महिना काय आहे. तो जूनमध्ये सुरू झाले तर त्याच्या आधीसुद्धा ॲडमिशन घेतले जातं. त्यांच्या रजिस्टरला जे महिना आहे तो महिना इथं तुम्ही सिलेक्ट करायचा आहे शाळेत विचारल्यानंतर. तर ते ॲडमिशनची डेट झाली तर आता तो उत्तीर्ण कधी झालेला आहे, पास कधी झालेला आहे त्या वर्षी, म्हणजे तिसरीचा रिझल्ट साधारणतः मेमध्ये लागतो, म्हणून मग मी इथं मे घेतलेलं आहे. हे झालं तिसरीचं. आता चौथीचं देखील जे आहे ते चौथीचं सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे जे आहे तर तिथं तुम्ही विचारा आणि त्यानुसार इथं महिना जो आहे तर म्हणजे रिझल्टचा महिना आणि तुम्ही ॲडमिशन घेतलेला महिना जो आहे तो महिना इथं सिलेक्ट करायचा आहे स्कूलमध्ये विचारून. आता इथं पाचवीचं जे आहे तर पाचवीचं इथं आपण ॲडमिशन घेतलेलं मी समजा जूनमध्ये टाकलं, पण अजून पाचवीमध्ये शिकत आहे, त्यामुळे त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळं पुढचं जे आहे 2027च्या पुढचं मार्च जे आहे ते तसंच ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जे आहे ते हे सगळं तुमचं जे आहे तर अंडरटेकिंग असतं की ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि त्यानुसार जे आहे त्यानुसार पुढे जायचं आहे. आता पुढे जे आहे ते आपल्याला स्टुडंटचा फोटो जो आहे तो फोटोची साईज तुम्हाला त्यांनी दिलेली आहे की किती आहे, त्या साईजमध्ये तो फोटो बसवायचा आहे आणि फोटो इथं सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर जे आहे तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की फोटो किती KB मध्ये पाहिजे, तर 10 ते 100 KBच्या आकारामध्ये पाहिजे. आणि इथं जे आहे तर इथं स्टुडंटची जी साईन आहे ती साईन इथं लागणार आहे, तर त्याचंसुद्धा 10 ते 100 KBचं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ती फाईल जी आहे ती तयार करून ठेवायची आहे. तुम्ही जिथे फॉर्म भरणार आहात ज्या कॅफेमध्ये त्यांना या गोष्टीची कल्पना असते, त्यामुळे ते त्या साईजमध्ये बसून देतात. आता पुढे जे आहे तर माता या पिता के हस्ताक्षर, या म्हणजे आपले पेरेंट्सचे आईचं किंवा वडिलांची जी सही असती तर ती सही जी आहे ती सही अपलोड करायची आहे. ती देखील त्यांनी इथं दिलेली आहे, त्या मेजरमेंटमध्येच घ्यायची आहे. आता इथे जे आहे तर इथे जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, म्हणजे SC ST किंवा OBC मधून तुम्ही फॉर्म भरणार असला तर इथं तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते 50 ते 300 KBच्या आकारामध्ये अपलोड करायचं आहे. आता मी इथं जनरलमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे इथं जे आहे ते इथं कास्ट सर्टिफिकेट येणार नाही. त्यानंतर सगळा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला सेव्ह अँड प्रिव्ह्यू असं ऑप्शन येईल. याच्यावरती तुम्ही सेव्ह अँड प्रिव्ह्यू करायचं आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो येईल आणि त्या विंडोमध्ये तुम्ही जी इन्फॉर्मेशन इथे भरलेली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक, जर त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर ती परत तुम्ही चेक करू शकता आणि जर काही चुकलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. आणि तुम्ही ते करेक्शन केल्याच्या नंतर परत तुम्हाला एक फायनल सबमिट म्हणून एक विंडो येईल. सगळं करेक्शन आहे का ते चेक केल्याच्या नंतर खाली तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला फायनल सबमिट म्हणून बटन येईल. त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला एक विंडो दिसेल. तुम्हाला या प्रकारची विंडो येईल कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म
सबमिट झालेलं आहे. त्यानंतर खाली जे क्लिक हिअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म, जेव्हा तुम्ही इथं क्लिक करणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो रजिस्ट्रेशन फॉर्म तुमचा ओपन होईल आणि तिथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळेल. त्याची प्रिंट जी आहे ती प्रिंट काढायची आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे. हा जो फॉर्म तुम्ही आता बघितलेला आहे तो जवाहर नवोदयचा फॉर्म आहे. आपण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जवाहर नवोदय, सैनिक स्कूल स्कॉलरशिप या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेते. यामध्ये दरवर्षी जो आहे तो आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रिझल्ट जो आहे तो दरवर्षी वाढत जातो. याही वर्षी जे आहे ते यावर्षीसुद्धा आपण मुलांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रिपरेशन करून घेणार आहोत. तर कोणाला अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर जो खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, QR कोड दिलेला आहे, त्याच्यावरती स्कॅन करा आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्याला आवश्यक ती इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळवा. थँक्यू.